मी ना रात्रीचा भात बंद केलाय, पण तरीही वेट काही कमी होत नाहीये. मी कार्ब्स पूर्ण कमी केलेत, पण सतत थकल्यासारखं वाटतं. आजकाल अशा कॉन्व्हर्सेशन जवळपास प्रत्येक घरात, जिममध्ये किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये ऐकायला मिळतात. आणि खरंच कार्ब्स बद्दल इतकी भीती निर्माण झालीये की पोळी, भात, फळं खाल्ली तरी गिल्ट वाटायला लागलंय. पण इथेच महत्त्वाचा प्रश्न आहे. कार्बोहायड्रेट्स हे शरीराचं प्रायमरी एनर्जी सोर्स आहेत. अनेक लोक अचानक कार्ब्स खूप कमी करतात, तेव्हा चिडचिड होते, क्रेविंग्ज वाढतात, एनर्जी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. कारण शरीराला पनिशमेंट नाही, त्याला बॅलन्स लागतो. आता सरप्रायझिंग फॅक्ट म्हणजे फक्त कार्ब्स खाल्ल्यामुळे वेट गेन होत नाही. रिसर्च काय सांगतं? ओव्हर इटिंग, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, पुअर स्लीप, स्ट्रेस आणि कमी हालचाल हे फॅक्टर जास्त मोठी भूमिका बजावतात. म्हणूनच दिवसभर उपाशी राहून रात्री बिस्किट्स, फरसाण, शुगरी स्नॅक्स खाणं हे शरीरासाठी एका साध्या वरण भातापेक्षा जास्त हार्मफुल ठरू शकतात. आणि म्हणूनच कार्ब्स काढून टाकण्यापेक्षा योग्य कार्ब्स निवडणं जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर आपल्या पारंपरिक जेवणात हा बॅलन्स आधीपासूनच होता. वरण भात, पोळी भाजी, भाकरी पिठलं, इडली सांबार या ताटात कार्ब्स तर होतेच, पण त्याचसोबत फायबर, प्रोटीन, फॅट्स आणि सटायटीसुद्धा होती. म्हणून शरीराला एनर्जी पण मिळायची आणि क्रेविंग्स पण कमी व्हायच्या. पण आज प्रॉब्लेम कार्ब नाही, प्रॉब्लेम आहे हायली प्रोसेस्ड फूड, माइंडलेस इटिंग आणि डिस्कनेक्टेड लाईफस्टाईल. म्हणून वेलनटमध्ये आम्ही एक गोष्ट मानतो. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काही पदार्थांना घाबरणं नाही, तर आपल्या शरीराला समजून घेणं आहे. म्हणून पोळी खा, पण बॅलन्स्ड प्लेटसोबत. भात खा, पण गिल्टशिवाय. फळं खा, कारण ती शुगर नाहीत, न्यूट्रिशन आहेत. आणि शरीराला उपाशी ठेवण्यापेक्षा नरिश करा, कारण हेल्थ ही 30 दिवसांची चॅलेंज नसते, ती आयुष्यभराची रिलेशनशिप असते. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हटलं कार्ब्स बंद करा, वेट कमी होईल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा: मी शरीराला खरंच हील करतोय की मी फक्त घाबरवतोय? कारण खरं वेलनेस हे रेस्ट्रिक्शनमधून येत नाही, तर बॅलन्स, अवेअरनेस आणि सस्टेनेबल हॅबिट्समधून तयार होतं.